मनीषाज फूड कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कारल्याची भाजी। चलते मम्मा रेसिपीला सुरुवात करूया। हा दीदी, आपण इथे अर्धा किलो कारले घेतलेले आहेत, ते आपण बारीक स्लाइस मध्ये कट करून घेऊ। इथे आपले पूर्ण कारले कट करून झालेले आहेत। आपण याच्यामध्ये 2 चमचे मीठ घालून रात्रभर भिजत ठेवूया किंवा 2-3 तास तुम्ही ठेवला तरी चालेल। तर ही कारले आपण चाळणीमध्ये रात्रभर भिजत ठेवलेले होते, ते आता आपण स्वच्छ धुवून पिळून घेऊया। त्यामुळे कारल्याचा कडूपणा व पाणी निघून जातं। कढईमध्ये 1 पळी तेल घालू। तेल चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये कारले घालून चांगले शालो फ्राय करून घेऊ। फुल आचेवरती कारले सतत हलवत आपण भाजून घेत आहोत। कारले शालो फ्राय करून घेतल्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होण्यास मदत होते। तर तुम्ही बघू शकता आपले कारले शालो फ्राय करून झालेले आहेत, आपण काढून घेऊया। त्याच कढईमध्ये आपण कारल्याला फोडणी देणार आहोत। कढईमध्ये आपण 1 पळी तेल घालून घेऊ। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आपण त्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं आणि लसूण कोथिंबीरची पेस्ट घालून चांगलं परतून घेऊ। लसूण चांगला परतून झालेला आहे। हिरव्या मिरच्या 2-3 कट केलेल्या आपण टाकून घेऊ। 1 कट केलेला टोमॅटो आपण इथे घालू। टोमॅटो चांगला वितळून झालेला आहे। आपण थोडीशी हळद, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ। इथे आपण मसाल्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। इथे आपला मसाला परतून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये कारले घालून घेऊ। तर आपण आता इथे कारले चांगले मसाल्यासोबत मिक्स करून घेऊ। 10 ते 12 मिनिटं ही भाजी आपण मध्ये मध्ये हलवत चांगली परतून घेऊ। एक खास टिप सांगते बरं का, कारल्याला मीठ लावून पिळायला विसरू नका। 10-12 मिनिटं कारले परतून घेऊन झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेऊ। आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ। तर आपण शेंगदाण्यासोबत चांगले 5 मिनिटं कारले परतून घेतलेले आहेत। तुम्ही इथे बघू शकता कारले चांगले शिजलेले आहेत। तर आता आपण याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालून घेऊ। अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे। तर ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरी सोबत खाऊ शकता। ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। अशा झणझणीत रेसिपीसाठी मनीषाज फूड कॉर्नरला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह। धन्यवाद।